नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गवारीची रस्सा भाजी। एकदम सोप्या पद्धतीने झणझणीत आणि तरीदार अशी रस्सा भाजी बनवूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। तर आपण इथे गावरान शेंगा घेतलेल्या आहेत। तर पावशर शेंगा घेतलेल्या आहेत मी। तर आता आपण ते निवडून घेणार आहोत। तर त्याच्यावाले दोन्ही साईडने आपण थोडेसे असे मोडून घेऊया आणि गवारीच्या शेंगाचे दोन भाग करून घेऊया। तर बघा या पद्धतीने आपल्याला गवारीच्या शेंगा मोडून घ्यायच्या आहेत आणि गावरान शेंगा आहे तर मस्त अशी रस्सा भाजी बनवूया एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट देखील होते। तर बघा अशा पद्धतीने इथे मी गवारीच्या शेंगा मोडून घेतलेल्या आहेत आणि गावरान शेंगाची भाजी खूप छान अशी चवदार लागते। तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। शेंगांमध्ये पाणी घालून घेऊया आणि स्वच्छ अशा धुवून निथळायला ठेवूया। इकडे कढईमध्ये अगदी छोटा चमचा भरून आपण तेल टाकून घेतलंय। पोहे खाण्याचा जो चमचा असतो तर तेवढं तेल घातलंय। एक कांदा बारीक साईज मध्ये असा चिरून घेतलाय। तुम्ही उभ्या साईज मध्ये चिरून घेतला तरी देखील काहीच हरकत नाही। आपल्याला हा वाटण करून घ्यायचा आहे। तर आता गुलाबी रंगापर्यंत हा परतवून घेऊया। पटकन मसाला काढून एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने गवारीची रस्सा भाजी बनवायला खूप सोपी आहे। बाजरीच्या भाकरी सोबत, भातासोबत, चपाती सोबत खूप छान लागते खाण्यासाठी। तर बघा आता इथे कलर चेंज झालेला आहे कांद्याचा। कांदा आपण आता काढून घेऊया। पुन्हा आपण छोटा चमचा भरून तेल घालून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये अजून काही मसाला घेतलेला आहे तो भाजून घेऊया। तर याच्यामध्ये मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते घालून घेतलेत। ते देखील आपण गुलाबी रंगापर्यंत मस्त असे भाजून घेऊया। अगदी थोड्याशा तेलामध्ये आपण हे मसाले भाजून घेऊया। खोबऱ्याचा हलकासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये राहिलेले मसाले घालून घेऊ। तर एक चमचा भर इथे मी अख्खे धने घेतलेले आहेत। आपण एक चमचा भरून इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत। पुन्हा अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली। तर राहिलेले बाकीचे जिन्नस आपण आता इथे कढईमध्ये घालून घेतलेले आहे ती देखील आपण भाजून घेऊया। मध्यम गॅस ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती 2-3 मिनिटांसाठी आपण छानपैकी हे भाजून घेऊ। तर बघा हे छानपैकी भाजून झालं की पुन्हा मी कांदा याच्यामध्ये घालून घेतला। एकत्र करून घेऊ कारण की आपल्याला एक सोबतच याचं वाटण करून घ्यायचंय। तर कांदा मी पुन्हा या मसाल्यामध्ये घालून घेतला आणि पुन्हा एक मिनिटभर व्यवस्थित असं एकत्र करून घेतलं। छानपैकी आपले इथे सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत। अशा पद्धतीने मसाला भाजून घ्यायचा अगोदर। तुम्ही याच्यामध्ये एखादा चमचा खसखस सुद्धा घालू शकता। आता छानपैकी मसाले भाजलेले आहेत। आपण एक भांड्यामध्ये काढून घेतलेत। त्याच कढईमध्ये पुन्हा छोटा चमचा भरून आपण तेल घालून घेतलेलं आहे। आता मोडून घेतलेल्या गवारीच्या शेंगा मी चाळणीवरती निथळून घेतल्या होत्या। त्याच्यामधलं संपूर्ण पाणी निथळलेलं आहे। आपण एक 4 ते 5 मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती या शेंगा छानपैकी परतवून घेऊया। अशा पद्धतीने तेलावरती अगोदर शेंगा जर परतून घेतल्या तर भाजी खूप छान अशी चविष्ट होते। शेंगा परतून होतात तोपर्यंत आपण आता मसाला वाटण करून घेऊया। गॅस कमी करून ठेवलाय। मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेला मसाला घालून घेऊ। संपूर्ण मसाला इथे भांड्यामध्ये काढून घेतलाय। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि याचं वाटण तयार करून घेऊ। इकडे शेंगा आपल्या छानपैकी इथे परतून रेडी झालेले आहेत। जवळपास इथे मध्यम गॅसवरती मी 4-5 मिनिटांसाठी शेंगा मस्त अशा परतून घेतलेल्या आहेत। आता या शेंगा आपण एक ताटामध्ये काढून घेऊया। तर संपूर्ण शेंगा आपण इथे ताटामध्ये काढून घेतल्यात। आता आपण फोडणी करून घेऊया। तर कढईमध्ये पुन्हा भाजीचा चमचा जो असतो छोटा तर एक चमचा भरून आपण याच्यामध्ये तेल घालून घेतलंय। तेल गरम झालं की अर्धा चमचा इथे मी मोहरी घालून घेतली। मोहरी छानपैकी तडतडली की याच्यामध्ये आपण चिमूटभर हिंग घालून घेतलाय आणि वाटण करून घेतलेला मसाला या तेलामध्ये घालून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिलाय तर नंतर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। तर आता छानपैकी एकत्र करून घ्यायचंय। गॅस कमी केलाय। कमी गॅसवरती आपल्याला हा मसाला छानपैकी परतवून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी आपण याच्यामधलं कमी करून घेऊ आणि नंतर याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊ। तर बघा पाणी कमी झालेलं आहे। मसाल्यामध्ये आपण पाणी टाकून वाटण केलं होतं तर थोडासा कोरडा मसाला झाला की आपण याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। 1 चमचा लाल तिखट घातलंय, 1.5 चमचा इथे मालवणी मसाला घातलाय, 1 चमचा इथे मी धना पावडर घातली, पाव चमचा हळद पावडर घातली आणि चवीनुसार भाजीमध्ये जेवढं लागणार आहे आपल्याला तेवढं मीठ घालून घेतलंय।
आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊ आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तर बघा छानपैकी आपला इथे मसाला तयार झालेला आहे, खूप छान पद्धतीने परतलेला आहे, कलर देखील चेंज झालाय। आता आपण तेलावरती परतवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा याच्यामध्ये घालून घेऊ आणि मसाल्यामध्ये शेंगा छानपैकी एकत्र करून घेऊया। तेलावरती शेंगा आधी आपण 4 ते 5 मिनिटांसाठी कमी गॅसवरती परतवून घेतल्या होत्या, त्याच्यामुळे 70 ते 80% शेंगा आपल्या अगोदर शिजलेल्या आहेत। आता आपण रश्श्यामध्ये शिजवून घेऊया। तर आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचंय। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही थोडासा मसाला राहिला होता त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतलं, ते आता आपण या मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे होण्यासाठी। हे गरम पाणी घालून घेतलं की भाजीची जी चव आहे ती बदलत नाही आणि कलरही बदलत नाही आणि भाजी देखील खूप छान पद्धतीने पटकन शिजते। तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं। आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार पाणी घालून घ्यायचं। तर आता इथे मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे। आता मस्त अशी भाजीला आपल्याला 4-5 मिनिटांसाठी उकळी काढून घ्यायची। तर बघा इथे 4-5 मिनिटं मी मध्यम गॅसवरती भाजीला छानपैकी उकळी काढून घेतलेली आहे। मस्त तरी आलेली आहे आणि भाजी देखील आपली मस्त दाटसर झालेली आहे। आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर घालून घेतल्यानंतर एकत्र करू। गॅस आपण आता बंद करूया। भाजी आपली इथे तयार झालेली आहे। भातासोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी अशा पद्धतीने बनवा आणि खूप छान लागते। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद।